तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण लांजी या गावामध्ये श्री अक्षय मडेवार यांच्या शेतामध्ये चिया पिकाची लागवड ही माझ्या मार्गदर्शनात केलेली आहे। तर या मार्गदर्शनाच्या माध्यमातून अक्षय भाऊला आपण BBF तंत्रज्ञानाचा वापर बेड पद्धतीने वापर करून चियाची लागवड करण्यास सांगितली होती। तर आता तुम्ही बघू शकता की जवळपास या पिकाला जवळपास 60 दिवस झालेले आहे, 60 ते 65 दिवस झाले। हां, तर 60 ते 65 दिवसाचा हा प्लॉट आहे चिया पिकाचा। तर आपण अक्षय भाऊकडूनच ऐकून घेऊ की या पिकाला कोणता रोग आला आणि याच्यावर फवारण्या किती केल्या आणि पाणी किती वेळ दिलं, आपण त्याच्याकडून जाणून घेऊ। तसं आपण 5 पाणी दिले अक्षय राजू मडेवार। हां, 5 पाणी दिली, फवारणी कुठली केली नाही, खत टाकलं फक्त। खत कोणतं टाकलं? युरिया आणि 19 युरिया आणि 19 मिक्स करून टाकलं। तर आता किती तुमचे हे म्हणजे क्षेत्र किती आहे? हे 1 हेक्टर 1 हेक्टर आहे। तर तुम्ही कितीचा डोस म्हणजे कसा कमी मारला, एकदम दाट नाही मारला। दाट नाही मारला। तर म्हणजे याला फवारणी कुठलीही केली नाही। तर बघू शकता शेतकरी बंधूंनो की या चिया पिकाला फवारणी हे कुठलीही केलेली नाही। तरी आता मी शेताच्या बांधावरून येत असताना तर मला बऱ्याच ठिकाणी याच्यावर फक्त पांढरी माशी आलेली आहे। तर माझी एक या व्हिडिओच्या माध्यमातून एक शेतकऱ्याला एवढी विनंती आहे की पांढरी माशी जर आली असेल तरी याला पिवळ्या कलरची 3 ते 4 फुटाची ताडपत्री घ्यायची आपली आणि त्याला 50 रुपयाचं ग्रीसचं पॉकेट, हे व्हाईट कलरचं ग्रीसचं पॉकेट लावून जर याच्यामध्ये फवारणी फिरवली तर आपल्याला 100% एक ते एक फवारणी सहज वाचू शकते। आणि याच्यामध्ये बुरशीनाशक किंवा एखादं कीटकनाशक कुठल्याही प्रकारचं घेतलं तरी चालते। तर एवढं काही पांढरी माशी आली आणि घाबरून जाण्याचं कुठलाही याच्यामध्ये हे नाही। तर तुम्ही बघू शकता, दाखवा इकडे। तर प्लॉट सध्या चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि कुठलाही याच्यामध्ये एकही झाड असं रोगविष्ट झालेले नाही आहे। तरी चिया पीक हे आपण पहिलाच आपल्या लांजी या माहूर तालुक्यामध्ये हा पहिलाच प्रयोग असून आपण या प्रयोगाला म्हणजे जवळपास शेतकरी याच्यामुळे चांगले आनंदी आहे। तर तुम्ही बघू शकता की हे चांगली याची वाढ झालेली आहे आणि आता सध्या हे लागणं चालू झालेलं आहे, याला फुलं। ठीक आहे। तर तुम्ही अक्षय भाऊ मला सांगा की आता फवारणी केलेली नाही, बरं याला जनावर कोणतं याला खाल्लं का? नाही, बरं, मोकळं सोडून दे तरी